हॅलो फ्रेंड्स. आपण आपल्या खालच्या लेक्चर्समध्ये डायऑक्सिजनविषयी माहिती घेतली होती. आपला चॅप्टर सुरू होता इलिमेंट्स ऑफ ग्रुप 16, 17 अँड 18. यामध्ये आपण काल डायऑक्सिजनबद्दल माहिती घेतली होती. त्याच्या मेथड ऑफ प्रिपरेशन्स काय असतात त्या आपण घेतलेल्या होत्या. डायऑक्सिजन. ओके, आपला ॲक्च्युली टॉपिक सुरू होता ऑक्सिजन अँड कंपाऊंड ऑफ ऑक्सिजन, हा आपला टॉपिक सुरू होता. आणि यामध्ये आपण पहिल्यांदा घेतल्या होत्या मेथड ऑफ प्रिपरेशन. दोन मेथड घेतल्या होत्या आपण मेथड ऑफ प्रिपरेशन्स. एक होती लॅबॉरेटरी मेथड, लॅब मेथड, आणि दुसरी होती आपली कुठली, इंडस्ट्रियल मेथड. इंडस्ट्रियल मेथड आणि लॅब मेथडला सुद्धा आपण 2-3 प्रकार घेतला होता. त्यातला एक सेकंड पार्ट म्हणजे लॅब मेथड असते. आणखीन एक तिसरी मेथड घेतली होती आपण, ती म्हणजे इलेक्ट्रोलिसिस. या आपण 3 मेथड घेतल्या होत्या. लॅब मेथडमध्ये आपण ऑक्सिजन जे होतात ते समजा ऑक्सिजनेटेड सॉल्ट जे असतात, क्लोरेट्स म्हणा किंवा नायट्रेट्स म्हणा, यांना आपण काय करायचो, हिट करायचो इन प्रेझेन्स ऑफ मॅग्नीज डायऑक्साईड MnO2 मध्ये, आणि O2 आपल्याला त्यातून बाहेर आपण निघायचो. त्याचप्रमाणे एक सेकंड मेथड लॅबची घेतली होती, ती म्हणजे थर्मल डिकम्पोजिशन. ओके, थर्मल डिकम्पोजिशन मध्ये आपण काय करतो असतो की कुठलाही एखादा सिल्वर ऑक्साईड जर असेल तर त्या सिल्वर ऑक्साईडला आपण हे करतो, हीट करतो, स्ट्रॉंगली हीट करतो, आणि मेटलपासून त्या ऑक्सिजनला आपण काय करतो, बाहेर काढतो. समजा लीडचा घेतला आपण, PbO2, लेड ऑक्साईड जर आपण घेतला, याला जर आपण हीट केलं तर PbO आपल्याला मिळतं, आणि प्लस O2. बरोबर आहे, म्हणजे 2 लागेलच इथे, 2 आणि 2 4, तर इथे ट्वाईस PbO2. ओके, तर याप्रमाणे आपण मेथड ऑफ प्रिपरेशन्स घेतलेली होती. त्याच्यानंतर आपण हायड्रोजन परऑक्साईडचं डिकम्पोजिशन केलेलं होतं. बरोबर आहे, हा एक प्रकार होता. त्याच्यानंतर वॉटरचं इलेक्ट्रोलिसिस केलं होतं. इलेक्ट्रोलिसिस ऑफ वॉटर आपण केलेलं होतं. त्यामध्ये सुद्धा आपल्याला O2 जो आहे तो आपल्याला मिळतो. ठीक आहे, हायड्रोजन पण मिळेल आणि O2 सुद्धा आपल्याला त्यामध्ये मिळतं. परंतु ह्या ज्या काही मेथड असतात, ह्या मेथड सर्व कमी प्रमाणात जर आपल्याला ऑक्सिजन हवा असेल तर. परंतु जर का आपल्या कमर्शियल लेवलला जर का ऑक्सिजन आपल्याला प्रिपेअर करायचे असतील तर आपल्याला तिथे इंडस्ट्रियल मेथड जे असतात ते आपलं यूज करतो. जे आपल्या हॉस्पिटलमध्ये जे आपल्याला सिलेंडर वगैरे लागतात ते आपण त्यात करू शकतो. ह्याच नंतर आपण मेथड प्रिपरेशन नंतर आपण शिकलेलो होतो त्यांच्या फिजिकल प्रॉपर्टीजमध्ये आपण त्यांचं मॉलिक्युलर फॉर्म्युला वगैरे सगळं घेतलं होतं. त्याचं मॅग्नेटिझम काय असतं हा पार्ट आपण घेतलेला होता. केमिकल प्रॉपर्टीज आपण घेतल्या होत्या. ऑक्सिजनची रिॲक्शन मेटलसोबत कशी होते. यानंतर डस्टर कुठे गेला आपला, ओके, आणि त्याच्यानंतर नॉन मेटलसोबतच्या रिॲक्शन्स किंवा कंपाऊंडसोबतच्या रिॲक्शन्स आपण त्या ऑक्सिजनच्या घेतल्या होत्या. आणि सोबतच आपण युजेस ऑफ ऑक्सिजन, डायऑक्सिजनचे युजेस काय असतात हे सुद्धा आपण घेतलं होतं. म्हणजेच मेथड ऑफ प्रिपरेशन, फिजिकल प्रॉपर्टी, त्याचप्रमाणे केमिकल प्रॉपर्टीज आणि युजेस, हा टोटल टॉपिक आपण मागच्या लेक्चरला घेतलेला होता. आजच्या लेक्चरला आपण घेणार आहोत सिंपल ऑक्साईड्स जे असतात, सिंपल ऑक्साईड. ओके, सिंपल ऑक्साईड्स काय असतात. सिंपल ऑक्साईड्स
समजा एखाद्या कंपाऊंडमध्ये बायनरी कंपाऊंड आपण घेऊया, बायनरी कंपाऊंड, ऑक्सिजनचा बायनरी कंपाऊंड आणि त्याच्यासोबत आणखीन एखादा एलिमेंट, ओके, याला आपण काय म्हणतो असतो, ऑक्साईड असं म्हणतो. सोबत याला आपण काय म्हणतो, ऑक्साईड्स. कंपाऊंड काय म्हणतो ते, कंपाऊंड, कुठला कंपाऊंड, तर बायनरी कंपाऊंड. अ बायनरी कंपाऊंड ऑफ ऑक्सिजनचा, करेक्ट, ऑक्सिजन विथ अनदर एलिमेंट, कुठला एलिमेंट असो, अनदर एलिमेंट कॉल्ड ॲज ऑक्साइड्स. मॅक्झिमम लोकांना ऑक्साईड काय असतं हेच माहीत नाही. तर बायनरी कंपाऊंड असतो ऑक्सिजनचा आणि त्यासोबत आणखीन एखादा कुठला तरी एलिमेंट असणार आहे आणि याला आपण काय म्हणतो असतो, ऑक्साईड. ऑक्साईड जे असतात ते आपण 4 प्रकारे क्लासिफाईड करू शकतो. पहिले असतात ते म्हणजे ॲसिडिक ऑक्साईड. दुसरे असतात बेसिक ऑक्साईड. तिसरे असतात ॲम्फोटेरिक. ऑक्साईड. आणि चौथे असतात न्यूट्रल ऑक्साइड्स. ॲसिडिक, बेसिक, ॲम्फोटेरिक आणि न्यूट्रल या प्रकारचे 4 ऑक्साईड जे असतात ते आपल्याला मिळतात. यामध्ये आपण सगळ्यात पहिल्यांदा पाहूया ॲसिडिक ऑक्साईड्स म्हणजे काय असतात. ओके, ॲसिडिक ऑक्साईड मी आता हे मोडतोय, फक्त आपण ॲसिडिक ऑक्साईड इतकं नाव याची आपण माहिती घेऊ पहिले. मग हळूहळू करता आपण प्रत्येकाच ऑक्साईडची आपण माहिती घेणार आहोत आज. सगळ्यात आधी ॲसिडिक ऑक्साईड्स. ॲसिडिक ऑक्साईड्स काय असतात ऑक्साईड? असे ऑक्साईड्स जे वॉटरमध्ये डिझॉल्व्ह होऊन ॲसिड देतात. असे ऑक्साईड्स म्हणजे असा बायनरी कंपाऊंड त्या ऑक्सिजनचा जो आणखीन एखाद्या एलिमेंट सोबत असतो, तो जेव्हा वॉटरमध्ये डिझॉल्व्ह होतो आणि ॲसिड देतो, त्याला आपण काय म्हणतो असतो, ॲसिडिक ऑक्साईड म्हणतो. किंवा तो बेससोबत रिॲक्ट होतो आणि सॉल्ट देतो, यासुद्धा आपण काय म्हणू शकतो, ॲसिडिक ऑक्साईड असं आपण म्हणतो. ॲसिडिक ऑक्साईड म्हणजे काय, व्हेन या फिर एन ऑक्साइड which is dissolved in water and give acids. एक तसं म्हणा, किंवा ऑर मध्ये आपण काय म्हणू शकतो, reacts with base to form or to give salt. Is called as acidic oxides. एक लक्षात ठेवा, ॲसिडिक ऑक्साईड जर तुम्हाला एक्झॅक्टली लक्षात आलं, बेसिक ऑक्साईड बिलकुल याच्या उलटं असतं. त्यामुळे एक्झॅक्टली समजून घ्या प्रॉपर्टी काय असते. एक्झाम्पल समजा आपल्याला द्यायचं काम पडलं तर आपण एक्झाम्पल याचं देऊ शकतो. ते म्हणजे कुठलंही SO2, ओके, त्याच्यानंतर CO2, ओके, Cl2O, भरपूर असे हे दिल्यानंतर HCl वगैरे आपल्याला मिळते. हे घेतल्यानंतर H2SO4 आपल्याला मिळेल. म्हणजे समजा आपण SO2 ला घेतलं, आपण SO3 जर घेतलं असेल, SO3 पण येऊ शकते डेफिनेटली.
SO3 पण येईल याच्यात. SO2 सोबतची आपण रिॲक्शन केली, SO2 प्लस H2O. आपण 2 लेक्चरच्या अगोदर ही डेफिनेशन ही रिॲक्शन घेतली होती, SO2 प्लस H2O, H2SO3. आठवते का? SO3 जर आपण घेतला, सल्फर ट्रायऑक्साईड, याला वॉटरसोबत आपण हे केलं, ओके, H2SO4 मिळतं आपल्याला, H2SO4 मिळेल. किंवा SO3लाच समजा या हिशोबाने जर आपण बेसमध्ये जर आपण ॲडजस्ट केलं, म्हणजे समजा NaOH ट्वाईस NaOH घेतला, तर आपल्याला काय मिळेल, Na2SO4, Na2SO4 प्लस हा सॉल्ट आपल्याला मिळतो. ओके, हा आपल्याला सॉल्ट मिळतो. हे ॲसिड प्लस बेस गिव्ह सॉल्ट अँड वॉटर. जो सॉल्ट मिळतो आहे ना, म्हणजे याचा अर्थ हा काय असला पाहिजे, ॲसिडिक कॅरेक्टर हा असला पाहिजे. ओके, जनरली ऑक्साईड जे असतात हे नॉन मेटल असतात आणि म्हणजे ऑक्साईड्स ऑफ नॉन मेटल जे असतात, नॉन मेटलचे ऑक्साईड हे नेहमीच आपल्याला काय करतील, ॲसिड जे आहे हे कॅरेक्टर आपल्याला दाखवतील. नॉन मेटल ऑक्साइड्स ऑफ नॉन मेटल्स, ऑक्साइड्स ऑफ नॉन मेटल usually gives acidic character, usually gives what, acidic character, or फिर or we can say that they are the acidic oxide, oxides of non metal. Okay, oxides of non metal, oxides of non metal are acidic oxides, are acidic oxides. मग आता याच्यानंतरचा नेक्स्ट कोणता होता आपला पार्ट, तो म्हणजे बेसिक ऑक्साइड्स. डेफिनेटली याच्यात काय असलं पाहिजे, ते उलट असलं पाहिजे. काय, असे ऑक्साइड, अन ऑक्साइड विच डिझॉल्व इन वॉटर गिव्ज बेस आर सेड टू बी अ बेसिक ऑक्साइड्स. ओके, बेसिक ऑक्साइड्स आपण जर घेतलं, बेसिक ऑक्साइड काय लिहू आपण, an oxide which dissolve in water gives base, okay, called as basic oxides, or obviously reacts with acid, gives salt, punna gives salt, are called as basic oxides. बेसिक ऑक्साइड्स. कुठलंही एक्झाम्पल आपल्याला द्यायचं काम पडलं तर आपण एक्झाम्पल देऊ शकतो, कॅल्शियम ऑक्साइड्स. ओके, त्याच्यानंतर बेरियम ऑक्साइड्स, BaO. रिॲक्शन एकदम सोप्या असतात, काहीच नाही, म्हणजे रिॲक्ट काय करायचं आहे, CaO प्लस वॉटर रिॲक्ट्स विथ वॉटर गिव्स व्हॉट, CaOH/2 गिव्स बेस. हा काय झाला, बेस आहे. ओके, समजा ॲसिड सोबत जर घ्यायचं असेल तर BaO प्लस HCl रिॲक्ट्स विथ ॲसिड गिव्स सॉल्ट, BaCl2. ओके, बेरियम जो ट्वाईस HCl घ्या तर प्लस H2O येणार आहे, मग गिव्ह सॉल्ट अँड वॉटर, न्यूट्रलायझेशन रिॲक्शन. आता याच्यासोबत रिॲक्ट झालं, सॉल्ट भेटला, म्हणजे हा ॲसिड आहे, हेच प्रत्येकाला माहीत आहे, हे ॲसिड आहे ऑब्विसली. मग हे काय असलं पाहिजे, बेस. म्हणजे साधारणतः मेटलसोबतचे जे काही ऑक्साईड असतात हे कसे असतात, बेसिक ऑक्साईड असतात. हे कसे असतात, बेसिक ऑक्साईड असतात. सो जनरली ऑक्साइड्स ऑफ मेटल आर बेसिक ऑक्साइड्स. नॉन मेटल सोबतचे काय असतात, ते ॲसिडिक ऑक्साइड्स. या दोघांचा एक गोष्ट झाल्यानंतर आणखीन आपल्याला एक तिसरा पार्ट असतो, तो म्हणजे एम्फोटेरिक ऑक्साइड्स. मजेशीर पार्ट आहे एम्फोटेरिक. एम्फोटेरिक नेचर म्हणजे काय, दोन्ही टबल्यावर हात ठेवणारा. दोन्ही
हा बेसिक असन तर मग मी ॲसिडिक बनतो, तो जर ॲसिडिक असन तर मग मी बेसिक बनतो. हा जो पार्ट असतो याला आपण काय म्हणतो, एम्फोटेरिक ऑक्साइड्स, म्हणजे द ऑक्साइड विच रिॲक्ट्स विथ बेस ॲज वेल ॲज विथ अन ॲसिड टू गिव्ह सॉल्ट इज सेट टू बी वॉट एम्फोटेरिक नेचर. म्हणजेच एम्फोटेरिक नेचरसाठी आपण हेडिंग लिहूया, एम्फोटेरिक ऑक्साइड. एम्फोटेरिक ऑक्साइड्स काय असतं, ॲन ऑक्साइड विच reacts with acid as well as base to give salt. Are said to be what? Amphoteric. ओके, याचं बेस्ट एक्झाम्पल असते ॲल्युमिनियम ऑक्साईड, Al2O3. हा बेस सोबत रिॲक्ट होतो, हा ॲसिड सोबत रिॲक्ट होतो, आणि बेस सोबत रिॲक्ट झाला तरी सॉल्ट देतो, आणि ॲसिड सोबत रिॲक्ट झाला तरी हा काय देतो, सॉल्ट देतो. म्हणजे जेव्हा बेसिक सोबत हा रिॲक्ट होत असेल तेव्हा हा इटसेल्फ काय करतो, ॲसिड म्हणून रिॲक्ट होत असेल, आणि जेव्हा तो ॲसिड सोबत रिॲक्ट होतो तेव्हा तो इटसेल्फ बेस म्हणून काय होत असेल, रिॲक्ट होत असेल. आपण याची एक रिॲक्शन घेऊया म्हणजे ही पटकन गोष्ट आपल्याला समजून जाते. समजा हाच आपण प्रॉडक्ट घेतला Al2O3. ओके, आता याला मी NaOH सोबत काय करतो, रिॲक्ट करतो. NaOH सोबत रिॲक्ट केल्यानंतर हा आपल्याला काय देतो, एक कंपाऊंड देतो AlOH/6 Na3 म्हणजे -5 न्यूट्रल कंपाऊंड. ओके, आता याला बॅलन्स करावं लागेल. बॅलन्स आता 2 पाहिजे, तर ॲल्युमिनियम 2 पाहिजे, म्हणजे इथं ट्वाईस लिहावं लागेल आपल्याला. ओके, ट्वाईस लिहिलं तर आता इथे किती झाले, तर 6 झाले, तर सोडियम 6 पाहिजे इथं, म्हणजे इथे 6 जर आपण इथं लिहिलं तर ऑक्सिजन पुन्हा आता किती झाले, 6 आणि 3 9 झालेत का, हे 6 दुने 12. इथे Al2 6 NaOH, थोडंसं अधिक आपण याला मग आता H2O टाकावं लागेल, मग त्याच्यात H2O. ओके, प्लस वॉटर जर आपण घेतला, आता वॉटर घेतलं तर पुन्हा हे किती आले, 6. आपल्याला किती पाहिजे होते, 9 झाले होते, 6 आणि 3 9, आणि इथं किती झाले होते, 12, म्हणजे इथं तिघांची आवश्यकता पडली, 12. आणि करेक्ट, मग हायड्रोजन कुठंच नव्हतं, 6 हायड्रोजन. ओके, आणि हे 6 आणि 6 12. ओके, या प्रकारे. आता पहा इथे NaOH हा इथं काय आहे, हा बेस आहे. NaOH काय आहे इथे, बेस, आणि ह्या काय आहे, सॉल्ट. काय, सॉल्ट. डेफिनेटली बेस आहे, सॉल्ट भेटला. ओके, म्हणजेच हा काय ट्रीट होत असेल, ॲसिड म्हणून. हा काय झाला इथे, ॲसिड म्हणून ट्रीट झाला. असंच आणखी आपण याला ॲसिडसोबत सुद्धा आपण ट्रीट करू शकतो. कशाला, Al2O3 ला. समजा आपण Al2O3 घेतला, याला HCl सोबत जर आपण हे केलं तर आपल्याला मिळतं HCl सोबत, हां ओके, AlH2O/6
ट्रायपॉसिटी. हा असा आपल्याला काय मिळतो, सॉल्ट मिळतो. आता बॅलन्स करावं लागेल, 2 पाहिजे म्हणून इथे 2 आलेत आणि HCl पार्ट आले तर इथं +6Cl निगेटिव्ह इथे पार्ट येईल. 6 क्लोराईड आले तर इथं सुद्धा आपल्याला 6 द्यावं लागेल, प्लस H2O इथं सुद्धा येणार आहे. आणि H2O किती यायला लागेल मग, 6 2 12 24 आणि 6 इथे 9 2 18 18 6 24 9H2O. ओके, पुन्हा बरोबर लिहितो, हे 9H2O. आता बघा प्रत्येकाचा ट्वाईस एल झालेला आहे. 3 ऑक्सिजन आणि समजा 9 ऑक्सिजन, एकूण 12 ऑक्सिजन, 6 दुने 12 ऑक्सिजन, 6 हायड्रोजन आणि हे 9 दुने 18 18 7 24 24 पहा इथे 6 दुने 12 12 दुने 24 आणि 6 CL सगळी रिॲक्शन कशी झाली, बॅलन्स झालेली. आता पहा इथे HCl जो आहे, हा HCl जो आहे, हा HCl इथे काय आहे, हा HCl इथे ॲसिड म्हणून आपण म्हणतो. करेक्ट, हे तर माहीत आपल्याला. HCl काय, ॲसिड आहे, आणि हे काय आहे, सॉल्ट आहे. हा ॲसिड आहे, हा सॉल्ट आहे, म्हणजे डेफिनेटली हा काय असला पाहिजे, बेस असला पाहिजे. हा काय असला पाहिजे, बेस. आता पहा, जेव्हा बेससोबत रिॲक्ट झाला तेव्हा ॲसिड म्हणून बिहेव झाला, आणि जेव्हा ॲसिडसोबत रिॲक्ट झाला तेव्हा बेस म्हणून रिॲक्ट झाला. या दोन्हीही या हा एकच कंपाऊंड आहे, Al2O3 Al2O3 हाच कंपाऊंड आहे, आणि इट बिहेव्स ॲज ॲसिड ॲज वेल ॲज बेस डिपेंडिंग अपॉन द रिॲक्टंट, सेकंड रिॲक्टंट. जर सेकंड रिॲक्टंट जर बेस असेल तर हा ॲसिड म्हणून रिॲक्ट होईल, आणि जर तो ॲसिड असेल तर हा बेस म्हणून रिॲक्ट होईल, आणि म्हणून याला आपण काय म्हणत असतो, ॲम्फोटेरिक. आपण त्याला काय म्हणत असतो, ॲम्फोटेरिक ऑक्साईड म्हणत असतो. याच्यानंतर आता आपला चौथा जो पार्ट आहे तो म्हणजे असतो न्यूट्रल ऑक्साइड. न्यूट्रल ऑक्साइड्स, इसको मिटाते भाई और एक नया पार्ट लेते, न्यूट्रल ऑक्साइड्स. न्यूट्रल ऑक्साइड्स, न्यूट्रल ऑक्साइड्स, नाम खुद ही बोल रहा है न्यूट्रल. ओके, नाही ते ॲसिडिक नसते ना ते बेसिक असते, अशा ऑक्साईड्सला आपण काय म्हणू, न्यूट्रल. काही काही लेकरं असते, विद्यार्थी असते आपले, ना अभ्यास करत ना मस्त्या करत, त्यांना एक नाव असते, पण ते मी सांगत नाही आता. ओके, ते सांगणं थोडंसं विचित्र वाटेल, परंतु काही जण असे असतात की काही सांगा त्यांना, त्यांच्यावर फरक पडत नाही. अशा ऑक्साईडमध्ये सुद्धा आपल्याला मिळतात. दे आर नायदर ॲसिडिक नॉर बेसिक. त्याचा आपण लिहू शकतो नायदर ॲसिडिक नॉर बेसिक आर सेड टू बी न्यूट्रल ऑक्साइड्स. आर सेड टू बी व्हॉट, न्यूट्रल ऑक्साइड. एक्झाम्पल द्यायचं असलं, कार्बन मोनॉक्साइड्स न्यूट्रल, काहीच नाही, ना ॲसिड म्हणून बिहेव करत ना बेस म्हणून बिहेव करत. नायट्रोजन ऑक्साइड्स NO, N2O. ओके, हे सगळे कसे असतात, कुठल्याही प्रकारचं नेचर, ना ॲसिडिक नेचर दाखवत ना ते बेसिक नेचर दाखवत, म्हणून याला आपण कोणते आपण म्हणत असतो, न्यूट्रल ऑक्साइड्स. ऑक्साइड्स आहेत सोबत, म्हणजे कंपाऊंड कसा आहे, बायनरी कंपाऊंड ऑफ ऑक्सिजन, बायनरी कंपाऊंड ऑफ ऑक्सिजन अटॅच विथ अनदर एलिमेंट, म्हणजे हा काय झाला, ऑक्साईड झाला. पण हा ॲसिड पण नसतो आणि हा बेस पण नसतो, आणि म्हणून याला आपण कोणता म्हणत असतो, न्यूट्रल ऑक्साइड्स असं आपण याला म्हणत असतो. यानंतर आणखीन आपण 2 पिरियडच्या अगोदर आणखीन एक कंपाऊंड घेतलेला होता, आठवत असेल तर पहा, ओझोन नावाचा पण कंपाऊंड घेतला होता, आठवत असेल तुम्हाला तो ओझोन. ओझोन बरोबर आहे.
ओझोनचं लेअर वगैरे तुटलं फुटलं, छिद्र पडलं असं आहे आपण काहीतरी म्हणतो, आणि त्यातून कॉस्मिक रेज पडून राहिले वगैरे वगैरे आपण ऐकत असतो. ओके, हां बरोबर आहे सगळ्यांचं. ओझोनचा जो फॉर्म्युला आहे तो O3 आहे, आणि हा कशाचा असतो, हा ॲलॅट्रोप असतो, ऑक्सिजनचा ॲलॅट्रोपी. ॲलॅट्रोपी ऑफ ग्रुप 16 जेव्हा आपण घेतलेली होती तेव्हा ऑक्सिजनच्या ॲलॅट्रोपीमध्ये आपण O2 आणि O3 हा घेतला होता. आठवत असेल तर, वाचलंच नाही किंवा व्हिडिओ पाहिलाच नसेल तर मग जय सियाराम, मग काहीच नाही करू शकत आपण त्यासाठी. ओके, परंतु जर का वाचलं असेल किंवा पुस्तकं वाचले असतील, आणि मला असं वाटतं आता पुस्तकं वाचायला सुरुवात करावी, कारण की परीक्षा जवळजवळ येऊन राहिलेली आहे, त्यामुळे पुस्तकं वाचणे हे अनिवार्य आहे. त्यामुळे ऑक्सिजनचा जो ॲलॅट्रॉप असतो तो एक ओझोन असतो O3, आणि हे अप्पर ॲटमॉस्फिअर, ऑक्सिजन इन द अप्पर ॲटमॉस्फिअर विच ॲब्सॉर्ब द एनर्जी इन द फॉर्म ऑफ अल्ट्राव्हायोलेट लाईट अँड चेंजेस टू ॲटॉमिक ऑक्सिजन. याला हे काय करतात, वरचा जो पार्ट असते ऑक्सिजन इन द अप्पर ॲटमॉस्फिअर, ऑक्सिजन इन द अप्पर ॲटमॉस्फिअर absorb energy and energy in the form of ultraviolet light and it changes to atomic oxygen. जो अप्पर ॲटमॉस्फिअरमध्ये जो ऑक्सिजन असतो त्याची एनर्जी ॲब्सॉर्ब करते, ते एनर्जी ॲब्सॉर्ब करतो तो कशाच्या पार्टमध्ये, अल्ट्राव्हायोलेट लाईटच्या पार्टमध्ये, आणि त्याला ॲटॉमिक ऑक्सिजनमध्ये काय करतो, कन्वर्ट करतो. आणि जो आपल्याला विच कंबाईन्स विथ मॉलिक्युलर ऑक्सिजन to form O3. ही जर लेअर आपल्या पृथ्वीच्या वरत नसती तर आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे स्किन डिसीज जे आहेत ते झालेले असते. असं म्हणा की देवानी आपल्यासाठी एक जे कवच असते ते कवच आपण आपल्यासाठी ते तयार करून दिलेलं आहे, ज्याचा आपण सांभाळ केला पाहिजे, नेचरसोबत जास्त खेळलं नाही पाहिजे, हा त्याच्यामधला एक सांगण्यासारखी गोष्ट आहे. आणि द लेअर ऑफ ओझोन लेअर जी आहे, द लेअर ऑफ ओझोन प्रोटेक्ट्स द अर्थ सरफेस फ्रॉम हार्मफुल अल्ट्राव्हायोलेट रेडिएशन अँड हेन्स इट इज सेड टू बी, एक नाव आहे ओझोन अम्ब्रेला, म्हणजे अम्ब्रेला म्हणजे छत्री, ओझोनची छत्री आपल्या पृथ्वीवर असल्यामुळे सूर्याकडून येणारे अल्ट्राव्हायोलेट रेड्स जे आहेत ते डायरेक्टली आपल्या शरीरावर येत नाहीत आणि आपल्याला अलग अलग प्रकारचे आजार जे आहेत ते होत नाहीत. ओके, मला असं वाटतं इतकं सफिशियंट आहे याच्याबद्दल ओझोनची माहिती. आता ओझोन प्रिपेअर्ड होतो कसा, आपण म्हणजे आता जे म्हटलं त्याची रिॲक्शन झाली आपल्याला लिहायची झाली, तर O2 जे आहे हे अल्ट्राव्हायोलेट लाईटमधून ॲटॉमिक ऑक्सिजनमध्ये कन्वर्ट होतं, बरोबर आहे. आणि हे ॲटॉमिक ऑक्सिजन O2 सोबत कन्वर्ट होऊन त्याला O3 मध्ये आपण करत असतो. याचीच आपण काय बनवत असतो, ओझोन अम्ब्रेला, आपण काय म्हणतो, अम्ब्रेला, ओझोन अम्ब्रेला. आता ओझोनचं प्रिपरेशन ऑफ ओझोन. ओके, लॅबॉरेटरीमध्ये सुद्धा होतं
महागडी गोष्ट आहे, पण होतं, असं काहीच नाही की होत नाही. प्रिपरेशन ऑफ ओझोन. प्रिपरेशन ऑफ ओझोन लॅबॉरेटरीमध्ये आपण हे करतो. इन लॅबॉरेटरी एक इलेक्ट्रिक डिस्चार्ज जो असतो तो आपल्याला प्युअर आणि ड्राय ऑक्सिजनमधून काय करावं लागेल, पास करावं लागेल. काय लिहायचं इथं, इन लॅबॉरेटरी प्युअर अँड ड्राय ऑक्सिजन ओके bypassing electric discharge. बायपासिंग इलेक्ट्रिक डिस्चार्ज. इलेक्ट्रिक डिस्चार्ज जेव्हा आपण हे करतो, एक ॲपरेटस असतं ज्याला आपण ओझोनायझर असं म्हणत असतो. इन द ॲपरेटस ओझोनायझर, OZONIZER, ओझोनायझर, हा हे स्पेलिंग आहे, ओझोनायझर. आणि जे ऑक्सिजनचं कन्व्हर्शन ओझोनमध्ये करते, ओके, फक्त 10%. काय करते, फक्त 10%, ज्याला आपण काय म्हणतो, ओझोनाइड ऑक्सिजन असं आपण म्हणत असतो. म्हणले हे ओझोनायझर फक्त किती देते, 10%. काय देते, 10% ओझोन देतो. म्हणजे कन्व्हर्शन ऑफ ऑक्सिजन टू ओझोन किती असतं, फक्त 10%. आणि याला आपण काय म्हणत असतो, ओझोनेटेड ऑक्सिजन. याला आपण काय म्हणत असतो, ओझोनेटेड और ओझोनाइज ऑक्सिजन. याची डेफिनेशन्स एखाद्या वेळेस म्हणजे मिनिंग याचं विचारू शकतो आपण. व्हॉट इज द नेम ऑफ प्रॉडक्ट फॉर्म बाय ओझोनायझर. तर ओझोनाइज ऑक्सिजन असं त्याचं एक नाव असायला पाहिजे. हा एक छोटासा एक पार्ट. फिजिकल रिॲक्शन जर लिहायची झाली याची आपण, तर रिॲक्शन्स आपण लिहू शकतो. कुठली, आपण O2 घेतला, O2चं कन्व्हर्शन केलं O3 मध्ये. आता इथे किती आहेत बाबा, इथे 2 ऑक्सिजन, इथे 3 ऑक्सिजन, असं होणार नाही, त्यामुळे 6 लागतील. इथे आपण का करू, इथं थाईस करू, इथं टॉईस करू. सिंपलची गोष्ट आहे. ओके, चेंज ऑफ एन्थॅल्पी पॉझिटिव्ह असते किंवा डेल्टा H इज इक्वल्स टू 142 किलो जूल पर प्लसमध्ये साईन देणे प्लसमध्ये असतं. ही एक रिॲक्शन्स, याचाच रिव्हर्ससुद्धा ही रिॲक्शन होऊ शकते, रिव्हर्सिबलसुद्धा रिॲक्शन आहे. त्यामुळे ओझोनचं ऑक्सिजनमध्ये, ऑक्सिजनचं ओझोनमध्ये, दोन्ही ह्याच्यात आपल्याला ही पार्ट जो आहे हा आपल्याला मिळत असतो. ओके, याच्यानंतर त्याच्या फिजिकल प्रॉपर्टी जर आपण घ्यायच्या झाल्या तर प्युअर ओझोन जो असतो, फिजिकल प्रॉपर्टी, पहिला ओझोन जो असतो म्हणजे प्युअर ओझोन हा कसा असते, गॅस आहे. कसा गॅस आहे, पेल ब्ल्यू गॅस. सॉलिडमध्ये गॅस असेल तर मग
डार्क ब्लॅक किंवा व्हायलेट गॅसमध्ये, लिक्विडमध्ये गॅस असेल तर मग डार्क ब्ल्यू लिक्विड आणि व्हायलेट किंवा ब्लॅक ब्लॅक हे कसं असतं सॉलिड. म्हणजे ह्या तिन्ही फॉर्ममध्ये आपल्याला भेटतो. सॉलिड फॉर्ममध्ये भेटतो, लिक्विड फॉर्ममध्ये भेटतो आणि गॅसियस फॉर्ममध्ये सुद्धा भेटतो. याला एक विशिष्ट प्रकारची स्मेल असते. ओझोन हॅज अ कॅरेक्टरिस्टिक्स स्मेल. ओके, इट हॅज characteristics smell. जेव्हा म्हणजे असं काही म्हणणं नाही, पण जेव्हा याचं कॉन्सन्ट्रेशन 100 ppmच्या वरतं असेल, पार्ट पर मिलियन, याच्या वरतं जर आपण ते असेल आणि ते इनहेल केलं असेल तर आपल्याला नॉशिया, मळमळ, डोके दुखणे वगैरे हा प्रकार याच्यासोबत होऊ शकते. आणि तिसरा हा कसा आहे, डायमॅग्नेटिक इन नेचर. आता ओझोनची समजा आपल्याला केमिकल प्रॉपर्टीसुद्धा ओझोनच्या आपल्याला बघायच्या आहेत. फिजिकल प्रॉपर्टी पाहिली, आता केमिकल प्रॉपर्टीज आपण पाहूया. केमिकल प्रॉपर्टीज मध्ये सात पहिल्यांदा ऑक्सिडायझिंग प्रॉपर्टी. ऑक्सिडायझिंग प्रॉपर्टीमध्ये काय होतं, ऑक्सिजन तो बाहेर फेकतो. डेफिनेटली O3चा आपण O2 भेटतो आणि प्लस एक हा जो आहे हा आपला नेसेंट ऑक्सिजन म्हणून आपण त्याला काय करत असतो, यूज करत असतो. त्याला यूज करत असतो. मे बी थोडंसं हल्लेलं वाटतंय. ओके, ओझोन हा जो असतो हा पॉवरफुल ऑक्सिडायझिंग एजंट आहे आणि डिकम्पोज इझिली तो काय होतो, डिकम्पोज होतो. इट डिकम्पोजेस easily to liberate nascent oxygen. To form nascent oxygen. ओके, ओझोन जो असते तो लेड सल्फाईडला ऑक्साईड करतो आणि लेड सल्फेट भेटतं. आयनपासून आपल्याला आयोडीन काढून देतो. जास्त या रिॲक्शन्स कधी म्हणजे विचारल्या असं आठवत नाही आहे, परंतु सोपी अशी खूप काही नाही. समजा लेड सल्फाईड घेतला आपण, PbS, लेड सल्फाईड PbS प्लस 4O3 गॅस जर घेतला तर याचं काय होतं, लेड सल्फेट आपल्याला मिळतं PbSO4 आणि प्लस 4O2 ऑक्सिजन आपल्याला मिळतं. पोटॅशियम आयोडाईड सोबत पण याची रिॲक्शन होते. नायट्रोजन ऑक्साईडला सुद्धा ओझोन काय करतो, ऑक्सिडाईज करतो आणि नायट्रोजन डायऑक्साईड त्याचं आपल्याला मिळतं. ही तर एकदम सोपी रिॲक्शन आहे. आपण मला असं वाटतं 9वीत तुम्ही ही रिॲक्शन बघितली असावी. NO प्लस O3 दॅट गिव्स NO2 प्लस
नायट्रोजन ऑक्साईड, नायट्रोजन ऑक्साईड आणि हे काय नायट्रोजन डायऑक्साईड, नायट्रोजन डायऑक्साईड, नायट्रोजन डायऑक्साईड. दुसरी याची केमिकल प्रॉपर्टी असते ती म्हणजे ब्लिचिंग प्रॉपर्टी. ओके, ब्लिचिंग प्रॉपर्टी, ब्लिचिंग एजंट म्हणतो, ज्याप्रमाणे ऑक्सिडायझिंग एजंट म्हणून यूज केला जातो तसाच हा ब्लिचिंग एजंट म्हणून सुद्धा काय करतो जातो, यूज केला जातो. केमिकल प्रॉपर्टीमधली सेकंड जी प्रॉपर्टी असते ती म्हणजे ब्लिचिंग प्रॉपर्टी. ब्लिचिंग प्रॉपर्टी. ओके, ओझोन इज अ गुड ब्लिचिंग एजंट. ब्लिचिंग एजंट. आणि हा कशामुळे आहे, ड्यू टू ऑक्सिडायझिंग, ड्यू टू इट्स ऑक्सिडायझिंग प्रॉपर्टी. ऑक्सिडायझिंग प्रॉपर्टीमुळे हा काय गुड ब्लिचिंग एजंट आहे. O3ला पुन्हा O2+O असं आपण लिहू शकतो. कलर मॅटर जे असतं, ओझोन कसा असतो, रंगीत असतो. कलर मॅटर प्लस ऑक्सिजन दिलं तर हा काय होतो, कलरलेस. ओके, ओझोन जो असतो हा ब्लीच करतो मॉइश्चरला. ओके, ओझोन ब्लिचेस इन absence ऑफ मॉइश्चर, सो इट ऑल्सो नोन ॲज द ड्राय ब्लीच, ज्याला आपण काय म्हणत असतो, ड्राय ब्लीच असं आपण म्हणत असतो. साधारणतः एखादी असतो म्हणजे मॉइश्चर जिथे असेल त्या मॉइश्चरच्या ठिकाणी, म्हणजे ज्या ठिकाणी एखादे मॉइश्चर ओढल्या जात असेल असं काम हा ओझोन जो आहे, हो ओझोन आपल्याला करताना दिसतो. म्हणून याला आपण ड्राय ब्लीच असं सुद्धा आपण काय म्हणतो असतो, ओझोनला आपण ड्राय ब्लीच सुद्धा म्हणतो. त्याच्यानंतर तिसरी प्रॉपर्टी असते ती म्हणजे रिड्युसिंग प्रॉपर्टी. ओके, तर ओझोन जो असतो हा परऑक्साईड्स किंवा परऑक्साईडला रिड्यूस करतो ऑक्साईडमध्ये. रिड्युसिंग प्रॉपर्टी त्याची, रिड्युसिंग प्रॉपर्टी काय करतो, परऑक्साईडला ऑक्साईडमध्ये रिड्यूस करतो. परऑक्साईडला ऑक्साईड म्हणजेच परऑक्साईड्समध्ये आपल्याला एक मस्त उदाहरण असतं ते म्हणजे हायड्रोजन परऑक्साईड, H2O2. H2O2ला जर आपण ओझोनसोबत जर रिॲक्ट केलं तर हा याचा काय करतो, ऑक्साईडमध्ये म्हणजे हायड्रोजन ऑक्साईड म्हणजे H2O+O2. 4 2 5 आणि बापरे बाप 3 आणि 2 5 हे ट्वाईस होतो घ्या. ठीक आहे, म्हणजेच परऑक्साईडला ऑक्साईडमध्ये काय केलं, ऑक्साईडमध्ये यांनी कन्वर्ट केलं. म्हणून याला आपण काय म्हणतो, रिड्युसिंग एजंटसुद्धा आपण याला म्हणू शकतो. म्हणजे ऑक्सिडायझिंग एजंटसुद्धा आहे, रिड्युसिंग एजंटसुद्धा आपण याला म्हणू शकतो. त्याच्यानंतर एक चौथी प्रॉपर्टी असते ती म्हणजे ओझोन डिप्लिशन. ती सुद्धा एक प्रॉपर्टी आहे. एक काय ती आपण पाहूया, हेडिंग लिहून घेऊ. ओझोन
ओझोन डिप्लेशन. ओझोन डिप्लेशन. ओके, हे नाव आपण भरपूर वेळा ऐकलेलं आहे. भूगोलामध्ये मॅक्झिमम आपण नाव ऐकलं आहे ओझोन डिप्लेशन. काय असते, एक थिन लेअर, ओझोनची थिन लेअर जी आपल्या वरच्या वातावरणात लागलेली आहे, यालाच आपण काय म्हणत असतो, ओझोन डिप्लेशन असं आपण म्हणत असतो. आणि हे काय करतं आपल्याला माहिती आहे की हार्मफुल जे युव्ही रेज जे आहेत आपले, ते ॲब्सॉर्ब करतो सूर्याकडनं येणारे, आणि त्यामुळे पृथ्वीवर राहणारे लोक जे असतात हे त्या अल्ट्राव्हायोलेट रेसपासून काय होतात, वाचतात. ओके, आणि डिप्लेशन ऑफ ओझोन लेअर इन द अप्पर ॲटमॉस्फिअर कॉज बाय नायट्रोजन ऑक्साईड विच इज रिलीज फ्रॉम एक्झॉस्टेड सिस्टीम ऑफ कार ऑर एरोप्लेन्स लाईक दॅट. म्हणजे नायट्रोजन ऑक्साईड हा जो कारमधनं किंवा एरोप्लेन्सच्या याच्यातनं जो निघतो, तो हा काय करतो, ॲब्सॉर्ब करून घेतो. ओके, ही आणि आपल्या पृथ्वीवरचं जे वातावरण आहे ते ॲडजस्ट करण्याचा हा काय करतो, प्रयत्न करत असतो. म्हणजे रिॲक्शनमध्ये याला आपण असं लिहितो नायट्रोजन ऑक्साईड प्लस O3 दॅट गिव्स NO2 प्लस O2. म्हणजे नायट्रोजन ऑक्साईडला ओझोनसोबत रिॲक्ट करून आपण त्याचं नायट्रोजन डायऑक्साईड आणि ऑक्सिजन, आत्ताच आपण ही रिॲक्शन्स घेतलेली होती. डिप्लिशन म्हणजे काय होते, डिप्लिशन म्हणजे थिनिंग, म्हणजे जाडसर. ओके, तो डिप्लेशन ऑफ ओझोन लेअर कॅन ऑल्सो बी कॉज बाय क्लोरोफ्लोरोकार्बन्स, फ्युरॉन्स used in aerosols and refrigerations and their subsequent escape into the atmosphere. आपण AC वगैरे चालवतो, AC फ्रीज चालवतो की, त्या AC फ्रीजमध्ये जो कूलिंग गॅस असतो, तो गॅस असतो कुठला, तो गॅस असतो क्लोरोफ्लोरोकार्बन्स, कार्बन, याला एकत्रितपणे आपण म्हणत असतो फिरॉन्स. याला आपण काय असतो, फिरॉन्स. हे फिरॉन्स काय करतो, हा ॲब्सॉर्ब करतो. पण आता याचा वापर इतका जास्त होत आहे की त्यामुळे त्या ओझोनमध्ये जे आहे त्याचा होल्स झालेला आहे, आणि ते होल दिवसेंदिवस मोठं होत आहे, त्याचा आकार बदलत आहे, कधी छोटा होतो कधी मोठा होतो. पण इट इज व्हेरी हार्मफुल टू अवर अर्थ. त्यामुळे आपण निसर्गाशी जास्त खेळायला नाही पाहिजे. ओके, साधारणतः इतका हा पार्ट एक सफिशियंट आहे. ओझोनचं स्ट्रक्चर जर आपण विचारात घ्यायचं झालं तर O3 आहे स्ट्रक्चर ऑफ ओझोन. स्ट्रक्चर ऑफ ओझोन. ओके, ओझोन म्हणजे किती, O3 हा असल्यानंतर एक ऑक्सिजन आहे, हा दुसरा ऑक्सिजन, हा तिसरा ऑक्सिजन, यामध्ये एका ऑक्सिजनला हा पार्ट पडतो डबल बॉन्ड, आणि यावर साधारणतः एक पार्ट, इथे सुद्धा एक लोन पेअर, इथे एकच लोन पेअर. ओके, आता हाच एक पार्ट असा सुद्धा चेंज होऊ शकतो. म्हणजे हा आपण असं करूया, मी इथं लिहायला पाहिजे पण इथं जागा नाही आहे, त्यामुळे मी इथं लिहितो हा एक, हा दोन, ह्या डबल, हा ऑक्सिजन, हा सिंगल, हा एक, दोन, तीन, चार, पाच, हा एक, हा असा एक पार्ट आपल्याला शकतो. या सर्वांचं एकत्रित जर पार्ट आपण करायचा प्रयत्न जर केला तर ओझोन साधारणतः आपल्याला हा असा दिसेल. हा जो डबल बॉन्ड आहे हा कधी इकडे कधी इकडे या साईडला असा आपल्याला
दिसतो. आणि या दोघांच्या मधातला जो काय अँगल असतो हा अँगल असतो 117 डिग्रीचा आपला अँगल असतो. आणि यांची जी बॉन्ड लेंथ असते ती 128 पिकोमीटर 128 पिकोमीटर इतकी असते. ओके. आणि हा कसा असतोय रेझोनन्स हायब्रिड ऑफ कॅनॉनिकल फॉर्म आपण याला म्हणत असतो हा पार्ट्स. त्यामुळे स्ट्रक्चर ऑफ ओझोन 2 मार्कासाठी हा प्रश्न आपल्या बोर्डच्या एक्झाम्समध्ये मात्र विचारला जातो. याचप्रमाणे ओझोनचे युजेस ऑफ ओझोन्स भरपूर आहेत. ओझोनचे युजेस सगळ्यात फर्स्ट म्हणजे प्युरिफिकेशन ॲट क्राऊडेड प्लेसेस, म्हणजे सिनेमा हॉल झाले, टनेल झाले, रेल्वेज झाले, यामध्ये एअर प्युरिफिकेशन म्हणून आपण याचा काय करतो यूज करतो. युजेस एअर प्युरिफिकेशन ॲट सिनेमा crowded places. सेकंड याचा ड्रिंक वॉटर स्टरलाइज करण्याकरिता ओके. ज्यामुळे आपण काय करतो वॉटर बाय ऑक्सिडायझिंग आणि ऑल त्याच्यातले बॅक्टेरिया आणि जर्म्स जे असतात ते आपण काय करतो मारून टाकतो पाण्यामध्ये. समजा लोकांना शौक असतो की आपल्या विहिरीतलं पाण्यापेक्षा आणखीन चांगलं काहीतरी पाणी प्यावं. मार्केटमध्ये मिळतात भाव 50-60 रुपये लिटरच्या सुद्धा बॉटल्स मिळतात पाण्याच्या. तर त्यामध्ये या प्रकारचं एक पार्ट केलेलं असतं असं कंपनीवाले म्हणतात. माहीत नाही करतात की नाही करत, पण याचा एक उपयोग हा मात्र होऊ शकतो. ओके. त्याच्यानंतर तिसरा एक त्याचा पार्ट असतो तो म्हणजे ऑइलला किंवा वॅक्सला किंवा स्टार्चला, ऑइल, वॅक्स, स्टार्च ब्लीचिंग करणे, ऑइल, वॅक्स और स्टार्च याला काय करणे ब्लीचिंग करणे हा एक पार्ट असू शकतो. आणि सिंथेटिक जो कॅम्फर असतो आपला किंवा पोटॅशियम परमॅग्नेट, सिंथेटिक कॅम्फर किंवा पोटॅशियम परमॅग्नेट याच्या मॅन्युफॅक्चर्समध्ये इन द प्रोडक्शन ऑफ सिंथेटिक फायबर अँड पोटॅशियम परमॅग्नेट केमोनोफोर मध्ये आपण या ओझोनचा काय करतो आपण उपयोग करत असतो. साधारणतः 3-4 आहेत. आपण सहज हे हा तिसरा समजा हा चौथा 2 मार्कासाठी सफिशियंट ही केस आपल्याला आपण सांगू शकतो. ओके. आज आपण इथेच थांबूया. आज आपण ओझोनबद्दलची टोटल माहिती घेतली. काल आपण ऑक्सिजनबद्दलची माहिती घेतली होती आणि त्याच्या कंपाऊंड्सबद्दलची माहिती आज आपण घेतली. डायऑक्सिजनबद्दल काल आपण अख्खी माहिती घेतली आणि आज आपण सिम्पल ऑक्साईड्सबद्दल माहिती घेतली. त्याच्यानंतर आपण ओझोन बद्दल आपण माहिती घेतली. उद्या आपण सल्फरची आपण काय घेणार आहे माहिती, कंपाऊंड्स ऑफ सल्फर. मग सल्फर डायऑक्साईड असू शकतो त्यामध्ये. ओके. मग त्याच्या अख्खी त्याची माहिती, फिजिकल प्रॉपर्टी, केमिकल प्रॉपर्टी, त्याच्यानंतर युजेस त्याचे. ओके. त्याच्यानंतर मग सल्फ्युरिक ॲसिड्स काय असतं, हे सगळे सल्फरचेच कंपाऊंड असतात.
तर त्या कंपाऊंडची आपण उद्याच्या लेक्चरला आपण माहिती घेण्याचा प्रयत्न करू. तोवर थँक्यू व्हेरी मच.